पोह्याची चकली करताना आपण इथे अजिबात गॅसचा वापर केलेला नाही. म्हणजेच आपण अजिबात काहीही इथं गॅसवर शिजवून कोणतंही पीठ काहीही घेतलेलं नाही. तरी पण ही चकली अगदी तिप्पट चौपट अशी फुललेली आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवर जर नवीन असाल तर अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की ही चकली अगदी अशी कुरकुरीत आणि कुसकुशीत झालेली आहे. करायला तर एकदम साधी आणि सोपी, कारण आपण इथं अजिबात गॅसचा वापर केलेला नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथं मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे मी स्वच्छ निवडून आणि याला चाळणीने मी चाळून देखील घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पोहे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर पोहे आपण निवडून घेतलेले आहेत. अर्धा किलो पोहे आहेत. आता आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. तर आता सुरुवातीला मी या पोह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. अगदी असं दाबून याला आपल्याला प्रेस करायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. आता यातील आपण पाणी चेंज करून घेऊया आणि पुन्हा आपण यामध्ये दुसरं पाणी ॲड करूया. आता यातील मी सगळं वरचं पाणी काढून टाकलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. यामुळे काय होतं की आपली चकली जी आहे अगदी अशी पांढरी शुभ्र तयार होते. म्हणून एक 2-3 वेळा आपल्याला हे पाण्याने पोहे धुवून घ्यायचे आहेत, पण अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत. आता याच्या देखील पाणी मी सगळं दुसरं देखील काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला हे पोहे थोडे थोडे पिळून घ्यायचे आहेत. अगदी जास्त पाणी काढण्याची काही गरज नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे थोडं थोडं आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता हे पोहे आपण एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही हे पोहेचं पीठ तयार करणार आहे त्यामध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं मी सगळे पोहे हे या पाण्यातून थोडे थोडे पिळून एखाद्या मोठ्या ताटामध्ये आपल्याला हे काढून इथं मी घेणार आहे. इथं सगळे पोहे मी काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला या पोह्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. साधारण मी 1 चमचा यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं जिरं देखील घालायचं आहे. 1 चमचा साधारण मी यामध्ये जिरे देखील वापरलेले आहेत. आता चवीसाठी यामध्ये मी हिरवी मिरची 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. ते देखील यामध्ये बारीक करून घातलेले आहेत. आता आपण यामध्ये पापडखार घालणार नाही. इथं मी अर्धा चमचा सोडा वापरलेला आहे. पापडखार आपल्याला घालायचे नाहीत. पापडखार घातल्यामुळे काय होतं की चकली आपली थोडीशी काळपट कलरला पडू शकते. म्हणून आपल्याला याला कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी यामध्ये पापडखार न वापरता यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरलेला आहे. आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे आता आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. गरज वाटली तर थोडं थोडं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण जास्त पाणी वापरायचं नाही. गरज वाटली तरच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. कारण आपण सुरुवातीला पोहे पिळून घेतले त्यामुळे काय होतं ना, पोहे थोडेसे कोरडे पडतात आणि त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये घालावं लागतं. साधारण एक मी अर्धी वाटी यामध्ये पाण्याचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे. अर्धी वाटीपेक्षा मला जास्त पाणी यामध्ये लागलेलं नाही. आणि आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पण पीठ मळताना देखील आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट असं छान असं एकजीव पीठ करून घ्यायचं आहे. जर तुमचं पीठ व्यवस्थित जर तुम्ही पीठ मळला नाही तर आपली चकली ही गाळताना तुटू शकते. ती व्यवस्थित चकली पडत नाही. त्यामुळे आपल्याला 15 ते 20 मिनिट अगदी छान असं हे पीठ आपल्याला अगदी सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एक 10 मिनिट आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर हाताला मी थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एखादा मिनिट हे पीठ आपल्याला छान असं कुस्करून घ्यायचं आहे. पण पुन्हा एकदा मी सांगते की पीठ मळताना अगदी छान 15 ते 20 मिनिट मळून घ्यायचं आहे. नाहीतर चकली आपली व्यवस्थित याची पडत नाही. पीठ जर व्यवस्थित मळलं तर चकली गाळताना ती एकसारखी चकली पडते. आता आपल्याला यातील थोडं थोडं अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हे साच्यामध्ये हे आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे. आता इथं मी हा साचा घेतलेला आहे आणि यामध्ये मी चकलीची ही जी चकती असते ती यामध्ये घालून घेतलेली आहे. आता आपल्याला थोडं थोडं पीठ आता या आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता अजून थोडंसं पीठ यामध्ये मी घालून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं साच्यामध्ये बसेल एवढं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची चकली पाडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की आपली चकली अजिबात तुटत नाही, कारण पीठ आपल्याला हे 15 ते 20 मिनिट कमीत कमी छान असं एकसारखं मळून घ्यायचं आहे. जर तुमचं पीठ व्यवस्थित जर मळला नाही तर चकली गाळताना चकली आपली ही तुटू शकते. त्यामुळे पीठ 15 ते 20 मिनिट छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर उन्हामध्ये मी कागदावरती अशा पद्धतीने या चकल्या घालून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी घरामध्ये या चकल्या ताटावरती दाखवल्या, पण उन्हामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या घालून घ्यायचे आहेत आणि एक 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हामध्ये ह्या छान वाळवून घ्यायचे आहेत. साधारण एक 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय की अगदी पांढऱ्या शुभ्र या चकल्या झालेल्या आहेत, कारण आपण यामध्ये पापडखार वापरलेला नाही, त्याऐवजी आपण यामध्ये सोडा अर्धा चमचा वापरलेला आहे. अगदी छान 2 ते 3 दिवस वाळवल्यामुळे छान आपल्या चकल्या या तयार झालेल्या आहेत. आता तेलात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकताय की तेल अगदी आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चकली एक एक तेलामध्ये सोडायची आहे. अगदी तेलात टाकल्या तुम्ही बघू शकताय की चकली अगदी दुप्पट तिप्पट अशी ही फुलून वरती आलेली आहे. तुम्ही अजून एक बघू शकताय की तेलात चकली टाकल्यानंतर अगदी अशी पटकन अशी ती फुलून वरती येते आणि साईज देखील तुम्ही बघू शकताय की वाळलेली चकली केवढी आहे आणि तळल्यानंतरची चकली केवढी आहे. तुम्ही साईज देखील याची बघू शकताय आणि चवीला देखील तेवढीच भारी होते आणि आपण यामध्ये गॅसचा वापर अजिबात केलेला नाही. आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने या आपल्या पोह्याच्या चकल्या इथं उन्हाळी वाळवण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की आपल्या चकल्या तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट अशा ह्या चकल्या फुललेल्या आहेत आणि एकसारख्या अशा छान कलरवर देखील आलेल्या आहेत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा या चकल्या. तुम्हाला मी एक चकली मोडून देखील दाखवते. आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की या कुरकुरीत आणि कुसकुशीत किती झालेले आहेत आणि करायला तर एकदम साध्या आणि सोपे आहेत. कोणीही अगदी सहज करू शकेल. गॅसचा वापर न करता झटपट ही चकली उन्हाळी वाळवण्यासाठी तयार होते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.